श्री स्वामी समर्थ. चला आज आपण जुन्या पद्धतीच्या कापण्या करणार आहेत. तर आपण 2 वाट्या इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. आपण इथं काय काढून घेतलेलं आहे, बडीशेप, सूट आणि विलायची आपण ही काढून घेतलेली आहे. आणि आपण इथं ही 2 वाट्या, ही 1 वाटी आणि गूळ 1.5 वाटी घेतलेला आहे. तर आता आपण इथे गूळ इरगळण्यासाठी ठेवलेला आहे. आणि आपण असं ह्याच्यात चव्यानुसार मीठ टाकून घेणार आहे. आणि आता आपण इथं थोडं तूप घेतलेलं आहे, ही गरम करून तूप घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा सगळ्या तुपाचा आणि नंतर मग ते गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करायचे. तर आपण थोडं चव्यानुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आता हे तुपामध्ये सगळ्या हे दोन्ही पिठं एकजीव करून घ्यायचा. बघा असं मस्त एकजीव झालेला आपण ह्याला मोहन घालून घेतलेला आहे. तर हो का असं मस्त ही होतं आहे. तर आता हो का आपला इथं गूळ पण विरघळलेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये शोधून घेऊया. तर आपण ही गरम असल्यामुळं ह्या चमच्यानं असं मस्त एकजीव करून घेऊया. आणि हे गुळाचं पाणी केलेलं आपण जरा ते कोमट आहे ना, त्याच्यामुळं मग चमच्यानं हलवून घ्या, नाहीतर एक पोळेल हाताला. थोडं थोडं जसं लागल तसं लागल तुम्ही ह्यात टाकून मस्त अशी आपल्याला चपातीला कशी कणिक तिंबतो अशी कणिक तिंबून घ्या. बघा हो का आपलं पीठ असं मस्त झालेलं आहे. तर अर्धा तास आपण ह्याला मुरायला ठेवूया आणि नंतर मग लाटून घेऊया. ही जुन्या पद्धतीची डिश आहे. माझी आजी बनवायची, माझी मम्मी बनवायची आणि खूप माझ्या बहिणीला पण लय आवडते. म्हणून आज ती मला भेटायला येणार आहे म्हणून मी तिला बनवणार आहे. बघा हो का आपलं मस्त असं मुरलेलं पीठ होतं. आता आपण ह्याला लाटून घेणार आहे. आपण असे वर तीळ लावून सगळ्या आपण लाटून घेणार आहे. बघा आता का आपण एवढी लाटलेली आहे. तर आता कट करून घेऊया. बघा हो का आपल्या एवढ्या झालेल्या आहेत. हो का एवढ्या मस्त अशा आपण तीळ लावून लाटून घेतलेल्या आहेत. चला आता आपण तळून घेऊया. मग आता आपलं तेल तापलेलं आहे. तर आपण हे ह्याच्यामध्ये सोडून घेऊया. मस्त अशा बघा आणि लगे हलवायचं नाही, ते बुडबुड्या बोंद होस्तोर मस्त अशा खरपूस व्हायला लागल्या मग खालीवर करून घेऊया आपण. बघा हो का मस्त अशा खरपूस तळायला लागलेल्या आहेत. आणि आपण ही तीळ लावून आपण लाटलेले आहेत ना का, तर तीळ खाल्लेले चांगले असते हाडासाठी. त्यात तेलकटपणा असते ना, म्हणून हाडं दुखायचे जरा कमी होतात तीळ खाण्यानं. म्हणून तिळाची चटणी, तिळाचे लाडू किंवा असं तीळ कशात पण आपण खाल्लेले चांगले असते शरीरासाठी. बघा कशा मस्त खरपूस तळायला लागलेले आहेत. चला आता आपण काढून घेऊया. मी तीळ लावून केलेत ना, तुम्ही खसखस पण लावू शकता ह्याला. बघा हो का आपल्या एवढ्या झालेल्या आहेत कापण्या. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या कापण्याची डिश कशी वाटली ती कमेंट करून सांगा. सबस्क्राईब पण करा.